The salt, the water is a soft state. The salt, the water is a soft state. Okay. इक्वेशन क्या है? फर्स्ट इक्वेशन तो calcium chloride, sodium carbonate. There is a product is a calcium carbonate and sodium carbonate. तो केमिकल इक्वेशन बघा आपण काय कॅल्शियम क्लोराइड म्हणजे काय असतं CaCl2 काय असतं CaCl2 ओके. सोडियम कार्बन म्हणजे काय असतं कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला Na2CO3 काय असतं Na2CO3. प्रोडक्ट मला काय भेटतं CaCO3 इथं सांगितलं आता मी ते आहे प्रोडक्ट. आणि सोडियम क्लोराइड काय असतं NaCl काय असतं NaCl. सम केमिकल बॉन्ड इन द रिएक्ट ब्रेक. ह्याच्यामध्ये मी वॉटर मध्ये मी शुगर घेतली आणि त्याला शेक केलं त्याच्यामध्ये मॉलिक्युल बॉन्ड काय ब्रेक होतात काय होतात ब्रेक झाल्यामुळे ते आपलं जे लेमन ज्यूस आहे ते गोड लागतं चाय आहे ते गोड लागते. ओके. ब्रेक अँड न्यू सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ प्रोडक्ट. म्हणजे काय मी एका बेकर मध्ये लेमन घेतलं वॉटर घेतलं शुगर घेतलं सॉल्ट घेतलं हे सगळं मिक्स केलं आणि ड्रिंक केलं त्याची चव जी टेस्ट वेगळी लागते ते म्हणजे काय प्रोडक्ट आहे. काय प्रोडक्ट आहे इज कॉल्ड ॲज अ प्रोडक्ट आर फॉर्मेड बाय फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे काय एक काय तर नवीन बनतं काय बनतं नवीन बनतं ऑफ अ न्यू केमिकल बॉन्ड्स. काय न्यू केमिकल बॉन्ड्स. केमिकल बॉन्ड ओके. तर केमिकल बॉन्ड म्हणजे बघा वाढणं म्हणजे रासायनिक बंध मराठी शब्द आहे काय रासायनिक बंध. द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे मी तुम्हाला शिकवलं होतं 281 282 283 त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट इन द कॅरेक्टर्स. ओके. इथं काय दिलं माहिती आहे तुमच्या फेसबुक मध्ये तुम्हाला थर्ड या फोर्थ या फिफ्थ चॅप्टर होता इनसाइड ऑफ ॲटम बरोबर ना मग ते चार्टर. ओके. द व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट इन द चार्टर इनसाइड द ॲटम म्हणजे एका ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत कारण तो खासवा दाखवून करू इनसाइड द ॲटम. नोबल गॅसेस डू नॉट फॉर्म एनी केमिकल बॉन्ड. मी सांगितलं नोबल गॅस कोणते कोणते हेलियम निऑन आर्गॉन म्हणजे ज्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे ज्याचं जे KCl LCl MCl NCl कंप्लीट आहे म्हणजे त्या तो काय नोबल गॅस आहे काय समजतो ना. तो नोबल गॅस डू नॉट फॉर्मेशन एनी केमिकल बॉन्ड ॲज देअर इलेक्ट्रॉन ऑक्टेट म्हणजे त्या इलेक्ट्रॉन सेलची ऑक्टेट जे आहे ना म्हणजे इलेक्ट्रॉन ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजे एका सेलमध्ये किती 8. तर याचं कारण ऑक्टेट डुप्लेट म्हणजे ते सेल का कंप्लीट होणार while the atom with incomplete electron octet डुप्लेट केमिकल बॉन्ड्स म्हणजे काय ह्याचे म्हणजे इलेक्ट्रॉन असणार ते काय ह्याचे बॉन्ड आहेत काय बॉन्ड. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा आयनिक बॉन्ड. सर आयनिक बॉन्ड काय असतं सर ओके. तर बघा इथं वाढणं काय दिले Na प्लस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय असतं अनायन. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय असतं अनायन प्लस क्लोरीन निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय असतं कटायन काय असतं कटायन त्याला म्हणतात NaCl काय म्हणतात NaCl. सेकंड पॉइंट बघा आयनिक बॉन्ड. आयनिक बॉन्ड म्हणजे फक्त चार्जेस काय असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. द कंपाऊंड इज अ सोडियम क्लोराइड इज फॉर्मेड द आयटम्स ऑफ द कॉन्स्टिट्यूट म्हणजे काय घटक त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत एलिमेंट्स ऑफ अ सोडियम अँड क्लोराइड. तर सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281 क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. सेकंड पॉइंट द व्हॅलेन्सी ऑफ अ सोडियम इज अ 1 as it has an electron in its the valency. तर क्लोरीनची ओके क्लोरीनची व्हॅलेन्सी किती 1 आहे आणि सोडियमची व्हॅलेन्सी किती 1 आहे. पॉइंट समजतोय सोडियम आणि क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 आहे. तर सेम व्हॅलेन्सी ऑफ अ क्लोरीन इज अ 1 as a valence electron म्हणजे क्लोरीनला त्याची आउटर सेल कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन होतं किती 287 आहे ना किती त्याला ऑक्टेट पाहिजे म्हणजे 1 इलेक्ट्रॉन पाहिजे किती पाहिजे म्हणजे 1 इलेक्ट्रॉन म्हणजे काय 1 इलेक्ट्रॉन इज ऑक्टेट कंप्लीट झाला 1 इलेक्ट्रॉन लागते किती 1. तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेल इज अ शॉर्ट ऑफ 1 इलेक्ट्रॉन टू हॅव अ कंप्लीट ऑक्टेट. म्हणजे जेव्हा सोडियम त्याला 1 इलेक्ट्रॉन देणार काय होणार 1 इलेक्ट्रॉन देणार